नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र होमगार्ड भरती 2026 लवकरच 10,000 प्लस जागांसाठी होणार मेगा भरती होमगार्ड भरती 2026 अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे। या अगोदरसुद्धा बऱ्याचशा चॅनलवर तुम्ही होमगार्ड भरती होणार आहे अशा प्रकारच्या अपडेट्स बघितल्या असतील, परंतु ही जी जाहिरात आहे किंवा ही जी माहिती आहे ही माहिती व्यवस्थित असणार आहे। जून जुलैच्या दरम्यान या ठिकाणी होमगार्ड भरती राबवल्या जाऊ शकते अशा प्रकारची अपडेट आहे। फक्त लेखी नाही तर या ठिकाणी आपण विचारणासुद्धा केलेली आहे ऑफिसला। त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे की जर परिस्थिती अशाच प्रकारची राहिली, सुरळीत राहिली तर या ठिकाणी भरती होऊ शकते। जून जुलैमध्ये जाहिरात जरी निघाली तरी ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ही भरती पूर्ण होऊ शकते। म्हणजे गणेशोत्सवाच्या अगोदर या ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जाऊ शकते अशा प्रकारची अपडेट त्यांनीसुद्धा आपल्याला सांगितली आहे। आता यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे डिटेल आपण बघू। यामध्ये तर बघा, यामध्ये होमगार्ड भरती 2026 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या होमगार्ड गृहरक्षक दलात सामील होऊन देशसेवा करण्याची उत्तम संधी लवकरच उपलब्ध होणार आहे। खात्रीलायक सूत्रानुसार जून ते जुलै 2026 दरम्यान या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। या वेळेच्या भरतीमध्ये तब्बल 10,000 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाऊ शकते। जरी अद्याप अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नसली तरी या मेगा भरतीची घोषणा अत्यंत लवकरच केली जाण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी आतापासूनच आपल्या तयारीला गती देणे आवश्यक आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। आता काही विद्यार्थी म्हणतील की या ठिकाणी नवीन भरती करण्याची काही आवश्यकता नाही आहे, जे काही होमगार्ड्स आहेत त्यांनाच वर्षभर ड्युटी नाही आहे, त्यामुळे नवीन भरती न करता जुने जे काही होमगार्ड्स आहेत त्यांनाच त्या ठिकाणी भरती ड्युटी देण्यात यावी अशा प्रकारच्या काही कमेंट्स येऊ शकतात। परंतु विषय असा आहे की जे काही नवीन उमेदवार आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। त्यांचीसुद्धा एक प्रकारे एक लिंक लागून जाईल, अशा प्रकारे त्यांनासुद्धा एक रोजगार मिळू शकते। आता होमगार्डचा जो रोजगार आहे हा रोजगार नियमित नाही आहे, कंटिन्यू त्या ठिकाणी ड्युटी नाही आहे, वेळेवर वेतन नाही आहे, ह्या सर्व समस्या आहेत। त्या समस्येवर आपण आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी सातत्याने व्हिडिओ टाकत असतो आणि टाकत राहू ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे। आणि सध्याची जी काही भरती आहे ही भरती येणारी आहे, त्या कारणामुळे नवीन जे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी ही अपडेट महत्त्वाची असणार आहे। जे काही होमगार्ड सध्या कार्यरत आहेत त्यांनीसुद्धा आपल्या ज्या काही मागण्या आहेत या सरकारकडे वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवणं आवश्यक आहे। ही भरती जी आहे ही भरती सांगितल्याप्रमाणे सध्याचं जे वातावरण आहे हे वातावरण जर असं राहिलं तर ही भरती जून जुलैमध्ये होईल। आणि जर वातावरण या ठिकाणी जर बिघडलं, म्हणजे जशी सध्याची परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या ठिकाणी लॉकडाऊनचं सुद्धा सावट आहे, पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी मिळत नाही आहे, आणि जर ही परिस्थिती अशा प्रकारे जर बिघडत राहिली तर भरती प्रक्रिया लांबू शकते हे सुद्धा समजून घ्या। आणि सुरळीत जर परिस्थिती झाली तर त्या ठिकाणी ऑगस्टपर्यंत ही भरती प्रक्रिया संपून जाण्याचे सुद्धा चान्सेस आहेत। गणेशोत्सवाच्या अगोदर ही भरती प्रक्रिया संपून जाऊ शकते। आता या ठिकाणी बघा दुसरी अपडेट काय या ठिकाणी, तर होमगार्ड भरतीसाठी महाराष्ट्र होमगार्ड भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात। इच्छुक उमेदवारांना होमगार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज नोंदवावा लागेल। या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जात नाही। उमेदवारांसाठी एक मोठी सवलत आहे। निवड प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने शारीरिक पात्रता चाचणी, फिजिकल टेस्ट आणि कागदपत्रांची पडताळणी समाविष्ट असते। यामध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारेच अंतिम गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार केली जाते। सध्या तरी अधिकृत जाहिरातीची परीक्षा असून गृह विभागाकडून लवकरच यासंबंधीचे वेळापत्रक जारी केले जाईल। उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अपडेटसाठी अधिकृत पोर्टलला नियमित भेट द्यावी आणि आपल्या शारीरिक आणि मैदानी तयारीवर भर द्यावा। आता हे जे आहे हे सर्व ऑफिशियल विषय आहे। आपल्या चॅनलवरचे जे काही मागचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता। पोर्टलवर कसं जायचं, पोर्टल कसं असतं, त्या ठिकाणी पोर्टलवर माहिती कशी शोधायची, या प्रकारचे व्हिडिओ आपण या अगोदरसुद्धा अपलोड केलेले आहेत। यानंतरसुद्धा आपण परिपूर्ण एक व्हिडिओ जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी बनवणार आहोत। त्यामध्ये सर्व प्रोसिजर जी आहे ती तुमच्या उंचीपासून तुम्हाला चेस्ट किती लागेल, महिलांची उंची किती लागेल, पुरुषांची उंची किती लागेल, त्या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी असेल, डॉक्युमेंटेशन काय असेल, डॉक्युमेंटेशन तुम्हाला काय लागतं, आधार कार्ड लागतं का, तुमच्या पथकामधलाच पत्ता त्या ठिकाणी आवश्यक आहे, या सर्व ज्या काही बाबी आहेत, तांत्रिक बाबी आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील। जर तुम्हाला एक माहिती पाहिजे असेल, प्राथमिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे जे काही मागचे व्हिडिओ आहेत, मागच्या वर्षीची जी काही भरती आहे
2 वर्ष अगोदरची ती भरती पूर्णपणे आपण त्या ठिकाणी कव्हर केलेली आहे. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता किंवा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातीलच. ओके, अशा प्रकारची ही अपडेट आहे. त्यानंतर हे आपला जे काही साईट्स आहे या साईट्सवरची ही माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या होमगार्ड गृहरक्षक दलात नवीन भरती प्रक्रिया राबवली जात आहे. खात्रीलायक सूत्रानुसार 2024 मधील हजारो रिक्त जागांसाठीच्या भरती प्रक्रियेची सुरुवात जून-जुलै दरम्यान होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत महाभरती पोर्टलवर नवीन अपडेट पाहू शकतात. आतापर्यंत नवीन अपडेट त्यांनी दिलेली नाही आहे, आपण चेक केलेली आहे. यानंतर ज्या प्रकारे माहिती येईल त्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. ओके, धन्यवाद, थँक्यू.